नमस्कार आशाताई, सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, कारण हा व्हिडिओ आहे VHNSC सभाच्या प्रोसिडिंगचा। आणि ही सभा जी आपण दर महिन्याला घेत असतो, तर या सभेमध्ये आपण काय काय विषय घ्यायचे, या समितीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे आणि त्याचे प्रोसिडिंग कसे लिहायचे, तर ही सगळी माहिती घेऊन आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट्स करा। तर आपण जास्त वेळ वाया न घालवतो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माहे फेब्रुवारीमध्ये समितीच्या बैठकीस येणारे चर्चेचे विषय, तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। प्राथमिक शाळेला भेट आहे या महिन्यामध्ये। आपल्याला माध्यमिक शाळा म्हणजे ज्या आपल्या गावामध्ये शाळा आहे, अंगणवाडी आहे, त्यांना आपल्याला भेट द्यायची आहे। नंतरचा आपला विषय आहे बेटी बचाव बेटी पढाव। या विषयावर आपल्याला आपल्या समितीमध्ये चर्चा करायची आहे। त्यानंतर आहे बालविवाह प्रतिबंध कायदा, या विषयावर सुद्धा आपल्याला या मीटिंगमध्ये चर्चा करायची। आणि त्यानंतर आहे पुढच्या महिन्यात येणारा जागतिक महिला दिन 8 मार्च, जो आपण अगदी थाटामाटात चांगला करत असतो। सर्व महिला मिळून, गावातील महिला आणि आपण जेवढे कर्मचारी महिला आहेत, एनएम आहे, आशा आहे, अंगणवाडी सेविका आहे, आपल्या शाळेतील शिक्षिका आहेत आणि गावातील इतर जे कर्मचारी आहेत, ते सगळे मिळून आणि आपल्या गावातील सर्व महिला मिळून हा कार्यक्रम आपण चांगला करत असतो। तर हा कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे आणि आपले जे विषय आहेत, त्या विषयावर सर्व विषयावर आपण या महिन्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर आपण त्याचे प्रोसिडिंग बघूया। तर आपला पहिला विषय आहे प्राथमिक शाळा भेट आणि माध्यमिक शाळा भेट। तर या शाळेला भेट दिल्यानंतर आपण तिथे काय काय बघणार आहोत, समिती काय बघणार आहे आणि काय कार्यवाही करणार आहे। तर शाळा भेटीमध्ये आपली जी समिती आहे, ज्यामध्ये सरपंच असतात, सदस्य असतात, ग्रामपंचायत सदस्य असतात आणि गावातील जे इतर लोक असतात, ते त्या समितीतले लोक त्या शाळेमध्ये भेट देऊन काय बघणार आहेत, तर शाळेतील अंतर्बाह्य स्वच्छता, सुरक्षित पेयजल, मध्यान्ह भोजन दर्जा, शालेय आरोग्य तपासणीमधील आजारी बालकांची सद्यस्थिती याविषयी समितीने पाहणी करून त्यावर चर्चा करून जे काही त्यांना आढळलं त्यावर त्यांना कारवाई करायची आहे। तर यामध्ये अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता म्हणजे आतमध्ये वर्गखोल्यांमध्ये किंवा जिथे आहार शिजवला जातो मुलांसाठी, तर ते व्यवस्था कशी आहे, ते स्वच्छ आहे की नाही, आणि जिथे शौचालय आहे ते स्वच्छ आहे की नाही, जिथे पाण्याची व्यवस्था आहे ते सुरक्षित आहे की नाही, जे मुलं दुपारी पाणी पितात म्हणजे शाळेत गेल्यानंतर तिथले पाण्याचा जे पिण्यासाठी उपयोग करतात ते पाणी व्यवस्थित आहे की नाही। त्यानंतर मध्यान्ह भोजन म्हणजे दुपारी त्यांना जे भोजन मिळते शाळेकडून, मोफत जे भोजन मिळते त्याचा दर्जा कसा आहे, म्हणजे ते दिले जाते ते व्यवस्थित आहे की नाही, जसं की अन्नधान्याचा साठा कसा ठेवलेला आहे, त्याच्यानंतर जे काही अन्न बनवले जाते मुलांसाठी त्याचा दर्जा कसा आहे, भाजीपाला वापरला जातो तो कसा आहे, डाळी वापरल्या जातात ते कसा आहे। त्यानंतर आहे शालेय आरोग्य तपासणीमधील आजारी बालकांची सद्यस्थिती, म्हणजे आरोग्य शिबिर होतात आपल्या शाळेमध्ये, त्यामध्ये जे मुलं कोणी आजारी असतात किंवा ज्या मुलांना काही असा गंभीर आजार असतो त्यांना संदर्भित केले जाते। तर या मुलांची सद्यस्थिती काय आहे, की त्यांना काय आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या आहे किंवा त्यांना समोर काही गरज आहे का, याविषयी सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये चर्चा करायची आहे समितीसोबत। आणि असं काही आपल्याला वाटलं की आता या मुलाला समोर आपल्याला संदर्भित करायचं आहे, की त्याला दवाखान्यात पाठवायचं आहे, की त्याला त्याची गरज आहे, तर आपण या समितीमध्ये चर्चा करून, शाळेतील शिक्षकांसोबत चर्चा करून त्या मुलांना आपण समोर संदर्भित करू शकतो किंवा त्याला जिथे कुठे जायचं आहे, जे त्याच्या तब्येतीनुसार, त्याच्या आरोग्यानुसार त्याला जे काही अडचण आहे ते आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो, समितीतील लोक मिळून त्याला काय मदत करू शकतात, तर हे आपल्याला आपल्या समिती थ्रू हे करायचं आहे। त्यानंतर आहे आपला विषय बेटी बचाव बेटी पढाव। तर यामध्ये आपण काय करणार आहोत, समिती काय करणार आहे, तर या कार्यक्रमाअंतर्गत 1 व 2 मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात यावा। सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजनेची माहिती आरोग्य सेविकेने घ्यावी। 1 मुलगी असणाऱ्या जोडप्याचे गर्भलिंग चाचणी न करण्याबाबत समुपदेशन आरोग्य सेवक, सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी करावे व गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायद्याची माहिती देण्यात यावी। तर बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाअंतर्गत 1 किंवा 2 मुलीवर ज्या जोडप्याने शस्त्रक्रिया केली आहे त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे।
त्यानंतर जे सावित्रीबाई फुले कन्या योजना आहे त्याची माहिती आपल्या आरोग्य सेविका त्यांना देतील. आणि एक मुलगी असणाऱ्या जोडप्याचे गर्भलिंग चाचणी न करण्याबाबत समुपदेशन करायचं आहे. जसे की पहिली मुलगी आहे तर त्यांना मुलगा हवा असते, तर अशा वेळी आपल्याला समुपदेशन करायचे आहे. आरोग्य सेविकेने समुपदेशन करायचं आहे. आपल्या समितीतील लोकांनी त्यांना समुपदेशन करायचं आहे की तुम्ही गर्भनिदान जे आहे गर्भपरीक्षण ते करू नका. मुलगीसुद्धा म्हणजे तुमच्या घराचा वंशजच आहे हे आपल्याला त्यांना पटवून द्यायचं आहे की म्हणजे जेणेकरून जे गर्भलिंग चाचणी आहे ती कमी झाली पाहिजे आणि मुलीचे जे जन्म आहे जे की गर्भातच त्यांना ठार केल्या जाते किंवा संपवल्या जाते तर हे आपल्याला कमी करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो प्रतिबंध कायदा आहे ते सुद्धा त्यांना सांगायचा आहे. आणि आपला हा जो बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम आहे तो यशस्वी करायचा आहे. कारण की आज आपण बघतो आहे की आपण सुद्धा एक मुलगीच आहोत आणि आजूबाजूलाही आपण बघत आहे की मुली किती यशस्वी होत आहे. तर हे त्यांना उदाहरण द्यायचं आहे. कारण की आजकाल जुने जे लोक आहे ते म्हणतात की मुलगा वंशाचा दिवा आहे, तोच आम्हाला सांभाळतो, मुलगी तर परक्याचं दान आहे, दुसऱ्याच्या घरी जाते, ती काही करत नाही. पण आज आपण बघतो की मुलीसुद्धा शिकून सवरून खूप मोठ्या मोठ्या पदावर चांगल्या प्रकारे नोकरी करत आहेत, कोणी बिझनेस करत आहे. आणि या ज्या मुली आहेत ते आपल्या आईवडिलांना अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. तर हे जे गोष्टी आहेत ते आपल्याला त्यांना समाजातील ज्या महिला आहे पुरुष आहे त्यांना पटवून द्यायचं आहे आणि ही चर्चा आपल्याला या समितीमध्ये करायचं आहे. आणि असं जर कोणी असेल आपल्या निदर्शनात येत असेल की त्यांना मुलगी पाहिजे आणि गर्भनिदान करून ते त्यांना मुलगी असेल तर संपवण्याचं ज्यांचं मनस्थिती आहे अशा लोकांना आपल्याला शोधून त्यांना हे सांगायचं आहे. तर हेच आपल्या समितीचं कार्य आहे की आणि आपलंसुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. एक आशा म्हणून की असे जे काही लोक असतात आपल्याला गृहभेटीमध्ये मिळतातच की एकतरी गावामध्ये असं कुटुंब असते की त्यांना मुलगा पाहिजे असते आणि ते सरळ तोंडावर म्हणतात, तुमच्या मागे पण म्हणत नाही की म्हणजे आम्हाला मुलगा पाहिजे. तर अशा लोकांना आपल्याला समजावून सांगायचं आहे आणि हे लोक जर समजले नाही तर आपल्याला समितीतील लोकांची मदत घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे आपला बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती. तर हा पण अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला या महिन्याच्या समितीच्या सभेमध्ये घ्यायचा आहे. 18 वर्षाखालील मुलीचे व 21 वर्षाखालील मुलांचे विवाह करण्यास बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार बंदी आहे. या कायद्यातील तरतुदीबाबत जनजागृतीसाठी समितीच्या सदस्यांनी सहकार्य करावे. आरोग्य सेवक, सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्ते यांनी समिती सदस्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करावे. बालविवाहाचे दुष्परिणाम व या कार्यक्रमात सांगण्यात यावे. तर जे 18 वर्षाखालील मुले आहे व 21 वर्षाखालील ज्या मुली आहे तर त्यांचे बालविवाह आपल्याला होऊ द्यायचे नाही. आपल्याला माहीत असते आणि हे समितीतले जे गावातील लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती असते की कोणत्या मुलीचं वय किती आहे आणि कोणत्या मुलाचं वय किती आहे आणि त्यांचे जर असे विवाह होत असेल तर ते आपल्याला हाणून पाडायचे आहे. त्यांच्या घरच्या लोकांना, पालकांना सांगायचं आहे. कारण आज पण आपण म्हणतो की कायदा झाला आहे पण आजसुद्धा खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की मुलीचे कमी वयामध्येच लग्न केल्या जाते की म्हणजे त्यांना एकतर मुलीचं पण काही चुकलेलं असते किंवा त्यांना घरची परिस्थिती नसते शिकवायची आणि अशा वेळी एखादं जर चांगलं स्थळ चालून आलं तर घरचे लोक हा विचार करत नाही की आपली मुलगी वयाने लहान आहे, तिला त्रास होईल समोर भविष्यामध्ये, हा विचार न करता तिचं भविष्य चांगलं होईल बा या विचाराने तिचं लग्न करून देतात. पण ते जे करायला जातात ते होत नाही, भलतंच काही होते आणि मग त्या मुलीला त्याचे जे परिणाम आहे ते आयुष्यभर भोगावे लागतात. तर हे आपल्याला त्यांना सांगायचे आहे बालविवाहाचे दुष्परिणाम की ती मुलगी म्हणजे वयाने तर नसतेच परिपूर्ण पण ती मनाने सुद्धा परिपूर्ण नसते. त्याच्यामुळे तिचा जो विवाहाचा जो परिणाम आहे तिच्या मनावर, शरीरावर होतो आणि ती कमी वयामध्ये माता होते आणि कमी वयामध्ये माता झाल्यानंतर तिला ते लेकरू पण सांभाळता येत नाही, त्याची काळजी घेता येत नाही, स्वतःची सुद्धा काळजी घेता येत नाही. तर अशा वेळी ती माता मृत्यूसुद्धा पडू शकते, ते बाळसुद्धा मृत्यू पडू शकते. तर हे जे भयानक जे परिणाम आहे हे आपल्याला त्यांना सांगायचे आहे, समितीला आपण समजून सांगायचे आहे. कारण समितीतले जे काही लोक आहे, मान्यवर लोक आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहे, सरपंच आहे, आरोग्यसेविका आहे, आरोग्यसेवक आहे, शिक्षक आहे, हे जे लोक आहे ती जर व्यक्ती आपल्याला नाही ऐकत असेल तर आपण या लोकांची मदत घ्यायची आहे आणि असा जर विवाह असेल तर आपल्याला हाणून पाडायचा आहे. कारण आजसुद्धा असे विवाह होतात. तर हे जे काय आहे बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहितीसुद्धा आपल्याला त्यांना द्यायची आहे. त्यानंतर आहे
8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्याचे नियोजन. तर गावातील कर्तृत्ववान महिलांची नावे सत्कारासाठी समितीने निश्चित करावीत. विविध क्षेत्रात उदाहरणार्थ शेती, उद्योग, शिक्षण, खेळ, सामाजिक कार्य, आरोग्य यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश करावा. तर हे जो कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो महिला दिनाचा 8 मार्च, तर यामध्ये आपण ज्या काही महिला आहे, कारण हा महिला दिनाचा कार्यक्रम आहे, तर ज्या काही आपल्या महिला आहे ज्यांनी खूप चांगले काम केलेले आहे, जसं एखादी महिला खूप चांगली शेती करते, तिच्या घरी कोणी नसेल पण ती एकटीच त्या शेतीतलं सगळं करते आणि चांगलं उत्पन्न घेते. एखादी महिला उद्योग करते की जिने म्हणजे शून्यातून खूप मोठा बिझनेस केलेला आहे. एखादी शिक्षणामध्ये खूप हुशार आहे, जसं आता 10वी-12वीमध्ये खूप चांगले पर्सेंटेज मिळालेले आहे. कोणी खेळामध्ये खूप चांगली हुशार आहे की ती जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर गेलेली आहे. सामाजिक कार्य की ज्यामध्ये आपण कोणी एखादी महिला अशी आहे की ती गावातील कोणतंही काम करायला 24 तास तयार असते आणि कोणालाही मदत करायला कोणत्या परिस्थितीत तयार असते, अशा महिला आहे. आरोग्य खाते आहे, आपले जे आरोग्य खाते आहे यामध्ये सुद्धा आपल्या ज्या महिला आहे, आरोग्य सेविका आहे, COच्या आहे, आशा आहे आणि आपल्या अंगणवाडी सेविका यांनी जर चांगले कार्य केलेले आहे तर त्यांचा आपल्याला या सत्कारामध्ये समावेश करायचा आहे. अशा महिलांची आपण माहिती घेऊन आपल्या समितीला द्यायची आहे आणि आपण जो पुढच्या महिन्यामध्ये हा जो कार्यक्रम घेणार आहोत महिला दिनाचा 8 मार्च, या दिवशी या सर्व महिलांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि यासाठी जो काही खर्च आपल्याला येणार आहे तो खर्च एकतर आपण आपल्या समिती फंडातून करू शकतो समितीच्या परवानगीने, किंवा मग आपल्याला हे माहिती सर्व आपल्याला आपली जी ग्रामपंचायत तिथे द्यायची आहे आणि त्या ग्रामपंचायतमधून आपल्याला ह्या कार्यक्रमाचा जो निधी आहे तो घ्यायचा आहे आणि आपला कार्यक्रम आहे 8 मार्च तो यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. तर आजच्या ज्या समितीची जी सभा आहे या महिन्यातील फेब्रुवारी महिन्यातील, तरी फेब्रुवारी महिन्यातील हे जे विषय आहे तर हे विषय आपल्याला या महिन्यामध्ये घ्यायचे आहे आणि विषय घेतल्यानंतर त्यावर चर्चा करून समितीने काय कारवाई करायची आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि प्रत्येक जो आपण विषय घेतलेला आहे, जसे की शाळेमध्ये आपण भेट देणार, जर समितीला असं काही आढळलं की पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, तर काय नाही आहे, कुठं अडचण आहे, कोणती अडचण आहे, तर ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर करायच्या आहेत. आणि त्यानंतर आहे आपला बेटी बचाव. तर असे काही कुटुंब असेल की ज्यांना मुलगी आहे पहिली दुसरी आणि त्यांना मुलगा हवा आहे, असे कुटुंब असेल तर अशा कुटुंबाचं सुद्धा समुपदेशन करायचं आहे. त्याच्यानंतर बालविवाह कायदा याचं सुद्धा माहिती आपल्याला समितीला द्यायची आहे अशा लोकांना. तर हे जे काही आपल्या या महिन्यातील सभा आहे तर या महिन्यातील सभेचे हे विषय आहे आणि हे प्रोसिडिंग आहे. तर हे जे प्रोसिडिंग आहे हे या महिन्यातील आहे, फेब्रुवारी महिन्यातील. आपल्याला दर महिन्याला आपल्याला विषय दिलेले आहे आणि त्या विषयानुसारच आपल्याला दर महिन्याला आपल्याला VSNची सभा घेऊन ते प्रोसिडिंग लिहून आणि ते समितीने तशी कारवाई करायची आहे चर्चा करून. यानंतर आपण दुसरी पण एक सभा घेत असतो, ठराव सभा म्हणून. तर या ठराव सभेमध्ये आपल्याला या महिन्यामध्ये आपण जे काही ठराव घेतलेले आहेत तर ते ठराव लिहित असतो. ही झाली आपली VHNSची आरोग्य सभा, मासिक आरोग्य सभा. आणि दुसरी सभा आपण घेत असतो VHNSची ठराव सभा. तर या सभेमध्ये आपण दर महिन्याला ठराव घेत असतो आणि त्या ठरावामध्ये आपल्याला काय काय आपल्या म्हणजे कोणती कारवाई केली बा आपल्या समितीने, की जसं की गावामध्ये कुठं स्वच्छता केली आहे, की एखादं आपण समितीमार्फत कोणतं काम केलं आहे, जसं की आपण एखाद्या मातेला संदर्भ सेवा दिलेली आहे. जर आपली ॲम्ब्युलन्स आली नाही दवाखान्याची तर अशा वेळी आपण त्या गरोदर मातेला दवाखान्यामध्ये पोहोचवण्यासाठी संदर्भ सेवा दिली आहे आणि त्यासाठी जो काही खर्च आलेला आहे तो आपल्याला या ठरावामध्ये घ्यायचा आहे. तर या प्रकारे जे काही आपण दर महिन्याला कोणतेही छोटं मोठं काम करत असतो समितीचं आणि समितीमार्फत गावासाठी, तर ते आपल्याला ठरावामध्ये घ्यायचं आहे आणि तो ठरावसुद्धा आपल्याला समितीला दाखवून त्यांच्या सह्या घेऊन लिहून घ्यायचा आहे. एक ठराव झाला असेल, 2 ठराव म्हणजे जसे जसे ठराव झाले, एक ठराव क्रमांक 1 आणि त्याचं स्पष्टीकरण आणि त्यानंतर सूचक, अनुवादक आणि त्यानंतर सर्व आपल्या उपस्थित लोकांच्या सह्या घ्यायच्या आहे आणि त्यांना सांगायचं आहे की अशा प्रकारे हे काम केलेलं आहे. आणि जो काही खर्च पण झाला असेल तो खर्चसुद्धा आपण तिथे लिहायचा आहे, टाकायचा आहे की
आता जर समजा आपले पैसे संपले, आपल्याकडे निधी नाही आहे, तर तो जो पैसा खर्च करत आहे तो आपण स्वतः आशाजवळून खर्च करणार आहोत आणि तो खर्च आपण समितीत जेव्हा फंड येईल तेव्हा समिती आपल्याला परवानगी देईल तो खर्च आपला काढून घेण्यासाठी. आणि आता आपण समितीला परवानगी मागत आहोत की हा खर्च मी स्वतः माझ्याजवळून करणार आहे किंवा केला आहे. तर अशा प्रकारे तो सुद्धा ठराव आपल्याला आणि ती सुद्धा सभा आपल्याला घ्यायची आहे. तर आशाताईंनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. आपला हा आरोग्य समितीची जी सभा आहे त्याचं हे प्रोसिडिंग आहे. तर असा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय.